मित्रांनो, कुक्कुटपालनामध्ये प्रमुख रोगापैकी एक रोग म्हणजेच ऑक्सिडिओसिस. हा ओळखायचा कसा, तर जेव्हा आपली कोंबडी रक्ताची हागवण करत असेल, तिच्या संडासमधून जर रक्त येत असेल तर समजून जायचं की आपल्या कोंबडीला जे आहे ऑक्सिडिओसिस झालेला आहे. यालाच आपल्या भाषेमध्ये रक्ती हागवण असं पण म्हणू शकतात. आता मित्रांनो, हा रोग जो आहे हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप झपाट्याने पसरतो. तर याचं मेन प्रमुख कारण म्हणजे जर पावसाचं पाणी आपल्या शेडमध्ये जर येत असेल, आपल्या शेडमध्ये जर सतत ओलावा राहत असेल, पावसाच्या पाण्याने जर आपल्या शेडमध्ये जे आपण लिटर टाकलेलं असते, जे तांदळाची तूज असते, ते जर ओली झाली तर ऑक्सिडिओसिस रोगाचा जो व्हायरस आहे तो ह्या ओलाव्याने जे आहे सक्रिय होऊन जातो आणि कोंबडी जेव्हा आपली फीड खाते त्या फीडद्वारे जे आहे तो व्हायरस तिच्या पोटामध्ये जातो आणि आपली कोंबडी जे आहे अशा प्रकारे ऑक्सिडिओसिस रोगाला बळी पडते. एकदा का कोंबडीला ऑक्सिडिओसिस झाला तर तिचं जे खाणं आहे ते कमी होऊन जातं. अंडी देणारी जर कोंबडी आहे तर ती अंडी देत नाही, दिली अंडी तरी त्याला अंड्याला जे आहे कवच राहत नाही आणि संडासमधून तिच्या सतत ब्लड गेल्याने जे आहे ते खूप कमजोर होऊन जातात. तिची रोगप्रतिकारशक्ती जी आहे ते कमी होऊन जाते आणि एकदा का कोंबडीची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली तर तिला जे आहे अजून दुसरे काही रोग जे आहे ते होतात आणि अशाने जे आहे 3 ते 4 दिवसांमध्ये कोंबडी आपली मरून जातात. या रोगावर काही मेडिसिन आहे मित्रांनो, त्यापैकी एक म्हणजे ॲम्प्रोलियम पावडर. आता डोसेस सांगायचे झाले मित्रांनो, तर जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात जर कुक्कुटपालन करत असाल तर 30 ग्राम पावडर घ्यायचा 25 लिटर पाण्यामध्ये आणि आपल्या कोंबड्यांना जे आहे 5 ते 7 दिवस जे आहे आपल्या पाण्यामधून द्यायचं आहे. तर आपल्याकडे खूप कमी प्रमाणात जर कोंबड्या असेल, जर मोजक्यास 2-4 कोंबड्या असेल तर प्रत्येक कोंबडीला म्हणा असा चिमूटभर पावडर घ्यायचा आणि 1 ते 2 ml जे आहे पाणी घ्यायचं आणि आपल्या कोंबडीला 5 ते 7 दिवस जे आहे द्यायचा. जर आपल्याला भविष्यामध्ये जर हा रोग आपल्या फार्मवरती यावं नाही त्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल, तर मित्रांनो आपला जो शेड आहे, शेडच्या अंदर जे आहे पावसाचं पाणी यायला नको आणि आपल्या शेडमध्ये जे आहे सतत जो आहे कोरडा असायला पाहिजे, ओलावा नसायला पाहिजे. तर त्यासाठी मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसामध्ये महिन्यातून 4दा, आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून 4दा जे आहे आपल्या शेडमध्ये जे आहे चुना मारत राहायचा. चुना मारल्याने काय होते मित्रांनो, चुना जे आहे ते आपला मॉइश्चर जे आहे ते शोषून घेतात आणि शेड जे आहे ते कोरडं ठेवत असतात.